जय श्रीराम मित्रांनो, ही चालू आहे आमची आता दुबार पेरणी. कारण पहिलं डॉलर पेरलं होतं आणि ते डॉलर बी खराब निघलं आणि ते खूपच पातळ उगा लागलं. म्हणजे आता याला डॉलरला पेरून एक 15 दिवस झाले मित्रांनो. असं एक फुटावर, 2 फुटावर, 1.5 फुटावर, कुठं दाट असं उगलं मित्रांनो. म्हणून ते आपण त्याला मोडतोय. आणि आता हे बघा मित्रांनो, आत्ताच ही पेरणी चालू आहे. जॅकी 9218 जॅकी 9218 पेरणी चालू आहे. स्वराज ट्रॅक्टर आहे आमचे गणेशराव जाधव. मित्रांनो, सीड रेट ठेवलेला आहे आपण एकरी 40 किलो. तर एकरी 40 किलो जर ठेवला तर मित्रांनो त्याच्यामध्ये थोडंफार काही बी खराब असतं. 1-2-3 किलो ते उगण क्षमता नसते त्याची, तर ते उगत नाही मित्रांनो. तर त्याच्यामुळं आपण 40 किलो एकरी हा सीड रेट ठेवलेला मित्रांनो. हे ट्रॅक्टर आहे स्वराज आणि त्याच्या मागलं जे पेरणी यंत्र मित्रांनो, एकदम चांगलं पेरणी यंत्र आहे. ते आहे पप्पू दादाचं. तर त्याच्यामध्ये बी फुटत नाही मित्रांनो. हे बघा, खूप खोल पण जातं आहे मित्रांनो. तुम्हाला उकरून दाखवतो. हरभरा हा खोलच गेला पाहिजे मित्रांनो. आपण आता हे अगोदर रान तुषारनं ओलं केलं होतं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हरभरा खूप खोल जातो मित्रांनो. तुषारनं आपल्याला आणि पाठीमागून याच्यात हे पण होतंय, आपली रासणी सुद्धा होते मित्रांनो. तरी पण याच्यामध्ये आपल्याला बैलाची रासणी करायची. कारण हे जे कुठं मोठं गवत दिसतं का, हे नंतर परत डोकंवर काढतं. आता ते ह्या पाठीमागं जी पास आहे ती पेरणी यंत्राची, तर त्याच्यामुळं ते काय झालेलं असं झोपलं. पण मित्रांनो ते आज संध्याकाळपर्यंत लगेच सरळ उभा राहतं. आणि आता थोडं राहिलेलं मित्रांनो पेरण्याचं. मित्रांनो असं आहे शेतकऱ्याचं जीवन. कारण पहिला हरभरा आणला होता 11,000 रुपये क्विंटल, पेरण्याचे 1,000 रुपये, म्हणजे ते 12,000 रुपये आणण्याचं पण आम्ही चिखलीहून आणला होता. आणि म्हणजे असे एकरी आमचे समजा 1 क्विंटल बी आणलं होतं आम्ही. तर तसं त्याचे 5,500 रुपये, म्हणजे 7-8 हजाराला आम्हाला टप्पू बसला मित्रांनो. नुकसान झालं 8,000चं. आणि आता परत हे बीज आपण जे आता जॅकी 9218 आणला आहे, हा खाजगीच आणला शेतकऱ्याकडून. तर हा आणला मित्रांनो 8,000 रुपये क्विंटलनं. तर आपण हे 61 किलो बी आणलेलं आहे, 60 किलो. तर आता याच्यातलं आपल्याला 50 किलो लागेल. 8×5 = 40, 4,000चं बी लागेल मित्रांनो. आणि हे आमचे गणेशराव एकदम जबाबदारीने पेरतात मित्रांनो. कारण शेतकऱ्याला थोडं काही झालं तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यालाच करावं लागते. कारण पातळ उगलं तर त्याचं ॲव्हरेज येत नाही हरभऱ्याचं. आणि कुठं बेरं झालं, काय झालं, ह्या पेरणीला शक्यतो बेरं होत नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. अशी आमची पेरणी चालू आहे. तर आता हरभरं कसं उगतंय याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करील. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला ज्ञानेश्वर तोडकर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम मित्रांनो.